हट्ट करते रे मी? सांग ना, तुझ्या चांगल्यासाठीच ना. तुझ्या आयुष्यात एक चांगली मुलगी यावी जी तुझ्या बरोबरीची असेल, एवढी माफक अपेक्षा आहे रे माझी. ही तू पूर्ण नाही करणार. तुझ्यावर चांगले संस्कार करायला, चांगले विचार पेरायला मी कुठे चुकले रे इंद्रा? कुठे चुकले रे मी? अयो, तुम्ही स्वतःला दोष का देताय? तुमचे संस्कार चुकीचे नाहीयेत, तर ह्या राणीवर संस्कार चुकीचे झालेले आहेत. तिच्या आई बापांनी तिला हेच शिकवलंय. फायद्याची गोष्ट असली ना की तिथे लाडी गोडी लावायची आणि व्यवस्थित स्वतःचा फायदा करून घ्यायचा. उर्मिला तुम्ही बरोबर बोलते ती. या कर्मदरिद्री पोरीनी माझ्या इंद्राला जळ्यात ओढलंय. हिला ते अगदी चांगलं जमतं. हिलाच ना मोठ्या घरची सून व्हायचं होतं, म्हणून आधीपासूनच हिचा महाडिक कुटुंबावर डोळा होता. आणि म्हणूनच ती तुमच्याशी आणि इंद्राशी गोड गोड बोलत होती. पण नंतर तिला कळलं की इंद्रा तिला काहीच मदत करत नाहीये, म्हणून मग तिने माझ्या लेकाला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि नंतर हळूहळू असं दाखवलं की मी कशी चांगली आहे. तुम्ही हिला ओळखत नसालो, पण मी पुरतं ओळखलं हिला. काय गे, सगळी लाज सोडलीस का तू? तुझ्यासाठी मी एवढा लग्नाचा घाट घातला, एवढी सगळी तयारी केली. तुमची लायकी नसताना सुद्धा माझ्या दारात तुझं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. काहीही कमी पडू दिलं नाही मी. तू काय केलंस ग? केसानी गळा कापलास माझा. तुला माझ्या मुलाशी लग्न करायचंय? हा, मुलाशी लग्न करायचंय माझ्या? अगं, माझ्या समोर उभं राहायची तरी ऐपत आहे का तुझी? आणि ह्या तुझ्या आई बापाची लायकी आहे तुझं लग्न लावून द्यायची? मॅडम, तुम्ही मला काही बोला, माझ्या आई बोलला काही बोलू नका. लाज चढते तुमच्या समोर. का लाज वाटते? मग हीच लाज माझ्या मुलाला जाळ्यात अडकवताना का नाही वाटली? का विकलेस लाज बाजारात? तुझा काय भरोसा म्हणा? आज लाज विकलेस बाजारात, उद्या स्वतःला बाजारात. एक शब्द जरी चुकीचा बोललात ना, मी विसरून जाईन आपलं नातं काय आहे. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. एवढ्या खालच्या थराला जाऊन बोललात तुम्ही. काय पुरावा आहे तुमच्याकडे राणीने इंद्राला जाळ्यात ओढलं याचा? काय पुरावा आहे तुमच्याकडे राणीने हे लग्न मुद्दामून मोडलं याचा? काय पुरावा आहे तुमच्याकडे राणीने सांगितलं म्हणून इंद्राने हो म्हटलं याचा?